बाबा धीरज सिंग हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधारास फाशी द्या, सर्वधर्म संघाचा धुळ्यात मूक मोर्चा, एसपींना निवेदन देत कठोर कारवाईची मागणी. प्रतिनिधी गोकुळ देवरे. धुळे शहरातील शीख धर्माचे धर्मगुरू बाबा धीरज सिंग यांच्यावर काही दिवसांपूर्वी झालेल्या निर्गुण खुनी हल्ल्यात त्यांचं निधन झालं. या घटनेनं संपूर्ण धुळे शहरासह सर्वधर्मीय समाजमन हादरून गेलं आहे. हल्ल्यात प्रत्यक्ष आरोपी पोलिसांच्या ताब्यात असला तरी या कटाचा मुख्य सूत्रधार अद्याप मोकाट असल्यानं तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे. या पार्श्वभूमीवर मारेकरी व मुख्य सूत्रधारास फाशीची शिक्षा द्यावी तसेच प्रकरणाचा तपास वेगानं पूर्ण करून दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी सर्वधर्म संघाच्या वतीनं मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आले. सर्वधर्म संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण बेडसे यांच्या नेतृत्वाखाली धुळे शहरातील राजवाडे संशोधन मंडळासमोरील ख्रिश्चन धर्माचे प्रार्थनास्थळ येथून पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत हा मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शीख समाजासह हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन आदी सर्व धर्मांचे अनुयायी महिला व पुरुष मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. शांततेच्या मार्गाने कोणतीही घोषणाबाजी न करता न्यायाची मागणी करत सर्वधर्मीय ऐक्याचं प्रभावी दर्शन घडवण्यात आले. मोर्चानंतर 5 सदस्यीय शिष्टमंडळानं पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी बाबा धीरज सिंग हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला तात्काळ अटक करावी, तपास जलद गतीनं पूर्ण करावा आणि दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. तसेच या घटनेमुळे शीख समाजासह सर्वधर्मीय नागरिकांच्या भावना तीव्ररित्या दुखावल्या गेल्याचंही प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आलं आहे. नमस्कार, मी सर्वधर्म संघाचा सचिव राम जाधव. आम्ही आजच सर्वधर्म संघाचे पदाधिकारी आणि शीख पंथाचे सर्व कम्युनिटीचे उच्च पदस्थ लोक, मोठमोठे व्यापारी लोक, साधू संत यांच्या समवेत 500 लोकांचा एक मोर्चा, मूक मोर्चा घेऊन आलो होतो. तो सेंट अँथनी या स्कूलपासून तर क्युमाइन क्लबपर्यंत आणि तिथे बाकीचे सर्व 450पर्यंतचे लोक तिथे थांबवलेले आहेत आणि 550 लोक घेऊन आम्ही SP साहेबांसमोर आलेलो आहे. तिथे त्यांनी आमचं शिष्टमंडळ ऑफिसमध्ये घेतलं आणि त्यांना आम्ही एक निवेदन असं दिलं की बाबा धीरज सिंग जे धुळे गुरुद्वाराचे प्रमुख होते, महंत होते, संत होते, त्यांचा मागे जो काही खून झाला त्या खुनाची कसून चौकशी व्हावी आणि त्या मारेकऱ्याच्या मागे कोण मास्टर माइंड आहे त्यांनासुद्धा हुडकून काढावं आणि त्या मारेकरीला फास्ट ट्रॅकवर केस चालवून त्याला तात्काळ फाशी देण्यात यावी असं निवेदन दिलं आणि माननीय SP साहेब धिवरे यांनीसुद्धा ते लगेच मान्य केलं आणि त्याच्यावर आमच्या या निवेदनावर तात्काळ त्यांनी लेखी स्वरूपात जे काही सूचना लिहायच्या होत्या त्या लिहून वरच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केलं. धन्यवाद. आणि मी अध्यक्ष डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे, सर्व धर्म संघाचा अध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती झालेली आहे. नुकतंच बाबांचं निधन झाल्याने आम्ही सर्व धर्मीय शोकाकुल झालेलो आहोत. बाबांना लवकरात लवकर न्याय मिळाला नाही तर मी प्रशासनाला विनंती करतो आणि वजा आवाहन करतो, जर येत्या 8 दिवसाच्या आत बाबांचे जे खरे मेन शोधून आमच्या हवाली करा आणि तर त्यांची फाशी करा. जर यांच्यावर लवकर कारवाई केली नाही मी स्वतः श्रीकृष्ण बेडसे आमरण उपोषणाला बसणार आहे याची प्रशासनाने नोंद घ्यावी. जर लवकरात लवकर आमरण उपोषणावरही भागणार नाही तर मी आत्मदहन देखील करणार हे प्रशासनाने नोंद घेऊन आम्हाला सहकार्य करावं. नमस्कार. जय भीम, जय महाराष्ट्र. वाहेगुरु की सत श्री अकाल.